तिळगुळ बनवताना तीळ आणि गूळ ह्याचं माप प्रमाणात घेतलं आणि पाक व्यवस्थित केला तर छान असे लाडू तयार होतात आणि कुरकुरीत आणि खायलासुद्धा छान. तर चला पाहूया कसे बनवतात ते. नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर आज मी तिळाचे लाडू बनवणार आहे. तर त्यासाठी मी पाव किलो तीळ घेतले, पॉलिश केलेले, पाव किलो गूळ घेतलाय आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेत आणि तूप घेतलंय. तर चला बनवूया. तर आपण पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेऊया. तर शेंगदाणे सुद्धा छान असे कडक असे झाले पाहिजेत, असेच भाजून घ्यायचे आहेत. तर मी छान असे शेंगदाणे भाजून घेतलेत. आता त्याच पॅनमध्ये मी तीळ भाजून घेते. तर तीळ मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर छान असे तीळसुद्धा आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत असे भाजून घ्यायचे आहेत. तर आता आपले तीळसुद्धा भाजून झालेले आहेत आणि थंड झालेत. शेंगदाणे सुद्धा भाजून थंड करून असे त्याचे तुकडे करून घेतलेत, मी टेचून घेतले. तर आपण लाडूसाठी आता पाक बनवणार आहोत. तर त्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलंय गूळ पातळ होण्यासाठी. तर गरम आपण पॅनमध्ये जर गूळ लगच्या लगेच घातलं तर ते गूळ खाली बुडाला करपट असं काळपट पडतं, म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेतलं, म्हणजे त्यामध्ये गूळ आपला छान असं वितळतोय. तर मी आता तिळांमध्ये आपण भाजलेले शेंगदाणे आहेत ते मिक्स करून घेते. तर हा गूळसुद्धा पटकन वितळतोय आणि काळासुद्धा पडत नाही, म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेतलं आधी. तर तुम्ही पाहू शकता छान असे गुळाला बुडबुडी यायला लागलेत. तर आपल्याला याचं पूर्ण पाक करून द्यायचं आहे. तर असं ढवळतच राहायचं आहे ते. त्यामध्ये मी वेलची पावडर घालून घेते 1 चमचा. तर आता आपण चेक करूया पाक झाला आहे की नाही ते. तर तुम्ही पाहू शकता असे तार आले म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. तार येईपर्यंत आपल्याला ते ढवळत राहायचं आहे. तर त्याआधी लाडूचं पूर्ण साहित्य टाकण्याआधी आपण त्यामध्ये तूप थोडंसं घालून घेऊया. नाही घातलं तरी चालेल, पण मी थोडंसं घालते. तर आता त्याच्यामध्ये आपण हे पूर्ण साहित्य घालून घेऊया आणि मिक्स करूया. तर या पाकामध्ये पटापट असंच हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा. आता हे काढून आपण ह्याच्यामध्ये थंड करायला ठेवायचे थोडा वेळ आणि गरम गरम असतानाच लाडू वळवायला घ्यायचे आहेत. लाडू वळवताना हाताला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला चिपकत नाहीत आणि छान लाडू वळतात. आणि मिश्रण परातीत घालण्याआधी पराताला सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे. तर असे छान लाडू वळतायत आपले, तुम्ही पाहू शकता. तर एका आकाराचे आपल्याला लाडू तयार करायचे आहेत. तर असे पटापट लाडू आपण तयार करून घेऊया. पटापट असे गरम गरम असतानाच लाडू करून घ्यायचे, नाहीतर मग लाडू एकदा जर थंड झालं तर मग त्याचे लाडू वळत नाही, कडक होतं. तर अशा वेळेला काय करायचं, पुन्हा गॅसवर ठेवायचं आणि थोडं गरम झालं की पुन्हा लाडू बनवायला सुरुवात करायची.
आता हे थंड झालं आहे म्हणून मी पुन्हा गॅसवर ठेवलं आहे. तर आता गॅसवर ठेवलं थोडा वेळ की ते पुन्हा मऊ होतं आणि आपण त्याचे लाडू तयार करून घेऊया. गरम केलं की पुन्हा मऊ होतं आणि आपल्याला लाडू बनवायला सोपं जातं. तर लाडू बनवण्यासाठी गुळाचा पाकसुद्धा छान असं झाला पाहिजे, नाहीतर लाडू मऊ होतात. जर चांगला गुळाचा पाक झाला नाही तर लाडू मऊ होतात आणि जास्तच पाक झाला तर लाडू कडक होण्याची शक्यता असते. म्हणून व्यवस्थित असं गुळाचा पाक तयार झाला पाहिजे. तर असे कुरकुरीत असे लाडू छान लागतात खाण्यासाठी. तर त्या पद्धतीने आपले हे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की करून बघा. तर आपले छान असे तिळगुळ तयार झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता, पाव किलोमध्ये 30 तिळाचे लाडू तयार होतात. तर या आकाराचे जर केले तर 30 होतात. तर छान असे तिळगुळ आपले तयार झालेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ? तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.